रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत कट वर्क ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं। एकदम परफेक्ट असा कट वर्क तुम्हाला देखील जमणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे बघा, हे जे ब्लाउज मी कटिंग करून घेतलेला आहे ते 38 मापासाठी कटिंग आहे। तर कट वर्क बनवायचं आहे म्हणून बघा, मी इथं उंचीला 11 इंचचा गळा घेतलेला आहे, कस्टमरचा तेवढाच आहे म्हणून। आणि त्यानंतर मी इथं कॅनव्हासवर मार्किंग करते। 11 इंच उंचीला आहे तर 11ला पॉइंट दिला। खालची गळा रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे, तसंच वरची जी गळा रुंदी आहे ती मी 2.5 इंच घेतलेली आहे। कारण कटवर्क बनवायचा आहे तो परफेक्ट असा प्रॉपर शेपमध्ये तयार व्हायला हवा, यासाठी मी ह्या कस्टमरसाठी शोल्डर अर्धा इंच जास्त घेतले। तुम्ही बघू शकता अस्तरवर देखील माझं माप थोडं जास्तीचं आहे। तर आपला काटकोन नंतर आपण 1.5 इंचावर एक लाईन मार्किंग केली आणि तिथं मी हा जो डब्बा आहे पावडरचा त्याच्या मदतीने आपण मस्त असे अर्ध गोल काढून घेतोय। तुम्हाला देखील कटवर्क जमत नसेल तर तुम्ही सिंपल अशा पद्धतीने अर्ध गोल काढू शकता, याने एकदम छान असा कटवर्क तयार होतो। आणि परफेक्ट कटवर्क तयार करण्यासाठी तुम्हाला ही बॉर्डर मार्किंग करणं गरजेचं आहे। जसं आपलं प्रॉपर गळ्याचा जो होता आतील पार्ट तो मी तयार केला काटकोन, आणि त्यानंतर आपण 1.5 इंचावर मार्किंग केली। तर हा कटवर्क माझा इथं कंप्लीट झालेला आहे ड्रॉ करून। तर दोन्ही पार्ट आपले सोबत कटिंग करायचे आहेत आपल्याला, म्हणून कॅनव्हास इकडे तिकडे व्हायला नको यासाठी मी पिना लावून घेतल्या। खालची बाजू सरळच ठेवलेली आहे कारण कस्टमरने मला तसाच गळा टाकलेला आहे। पोस्टर पॅटर्न जेव्हा कस्टमर आपल्याला सांगतात ना, आणि जेव्हा आपल्याला त्यासाठी एवढी मेहनत द्यायची असते तेव्हा आपल्याला चार्जेस पण चांगले घ्यायचे असतात, आणि मग तेव्हाच तुम्ही पण अशा डिझाईन करू शकता। कारण कसं, याला खूपच मेहनत लागते आणि एकदम कमीत कमी शिलाईमध्ये जर का तुम्हाला कोणी सांगत असेल की ताई आम्हाला कटवर्क करून द्या, तर शेवट तुमचा प्रश्न आहे, तुमचा मेहनतीचा प्रश्न आहे। तर तुम्ही केव्हा पण आपल्या मेहनतीला आधी आपल्याला महत्त्व द्यायचं असतं, आणि कटवर्क खूपच रिस्की असतो। तुम्ही बघू शकता मार्किंग तर आपला झाला फटाफट, पण कटिंग देखील मला एकदम व्यवस्थित करावी लागते हळूवार। आणि त्यानंतर आता कटिंग केल्यानंतर मी हा पार्ट अस्तरवर प्रेस करून चिपकवून घेणार आहे। इस्त्रीच्या मदतीने हे कॅनव्हास चिपकत असतं, तर मी याला चिपकवून घेतलेला आहे। चमकीवाला जो पार्ट असतो कॅनव्हासचा तो अस्तरकडच्या बाजूला ठेवायचा आणि वरून प्रेस फिरवायची, म्हणजे तो छानपैकी असा चिपकून जातो। आता याला बघा, मी साईडला जो पार्ट आहे ना, जो चौकोन आपण मार्किंग केलेला आहे बाहेरचा, तिथं मी फक्त अस्तरवर चिपकवल्यानंतर टिप टाकून घेते की जेणेकरून ब्लाउज म्हणजे धुतल्यानंतर हा कॅनव्हास आतमध्ये यायला नको, यासाठी आपण इथं स्टिचिंग करून घेतोय। ओके, अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता। आणि हो, इथं काय आहे, मी वेगळा कापड देखील घेतला असता ब्लाऊज आणि अस्तर अटॅच केल्यानंतर, पण माझं इथं ब्लाऊज पीस थोडं जाडपैकी आहे, म्हणजे त्याला ते दिसणार नाहीये, कॅनव्हास जो आहे ना तो त्याच्यातून ट्रान्सपरंट दिसणार नाहीये, म्हणून मी फक्त डायरेक्ट अस्तरवर चिपकवून घेतलेला आहे। तर यामुळे काय होतं, वेळेची माझी पण बचत होते आणि ब्लाऊजला फिनिशिंग तर एकच नंबर इथं मिळालेली आहे। तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे। तर अस्तरवर चिपकवल्यानंतर आपण तिथं प्रेस शिलाई टाकून घेतली। तर बघा, आपल्या अस्तरवर कॅनव्हास चिपकवून झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते ब्लाऊज पीसवर असं ठेवायचे आहे। ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो सिधा आहे, त्यावर मी अस्तर ठेवलेला आहे आणि खालून मी टिप टाकून घेतली। सरळ टिप मी आधी टाकून घेतली। तुम्हाला जर का तुमचं थोडं कापड खालीवर होत असेल तर तुम्ही इथं पिनांनी सेट करा। सर्वप्रथम तर पिनांनी सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग स्टिचिंगला घ्यायचं, कारण इकडे तिकडे आपला जो आहे तो गळा असा नको व्हायला। आणि असं चिपकवलेलं आहे त्यामुळे काय आहे, कॅनव्हास जागेवरच असतं, पण तुमचं खालीवर कापड नको व्हायला, यासाठी तुम्हाला पिनांची मदत घ्यावी लागेल। आणि जर का तुम्हाला चांगल्यापैकी कापड असं हँडल करता येत असेल मशीनवर, तर तुम्ही असंच न पिना लावता पण करू शकता माझ्यासारखं, जसं मी करून घेते। तर मला आधीपासूनच सवय आहे, मी सर्वप्रथम खाली सरळ टिप टाकते आणि मग नंतर मी गळ्यावर टिप टाकते। पण मी आता क्लासेस वगैरे घेते तर मी खूपच अनुभव घेतला लेडीजचा। त्यांना काय आहे, खाली टिप टाकली का गळ्यावर टिप टाकत असताना मध्ये झोल पडतो, मध्ये कापड त्यांचा लूज सुटतो, म्हणून मग मी त्यांना एक सांगितलेलं आहे की तुम्ही सुरुवातीला गळ्यावर टिप टाका आणि मग नंतर पाठीवर टिप द्या। तर असं तुमचं देखील प्रॉब्लेम असेल तर तुम्ही देखील असं करू शकता, म्हणजे सुरुवातीला गळ्यावर टिप टाकायची
की जेणेकरून खाली तुम्ही जेव्हा पाठीवर सरळ टीप टाकणार तेव्हा तुमचा जो काही कापड लूज सुटलेला असेल तो सुटणारच नाही. एकदम सरळ करायचा आणि खाली सरळ टीप द्यायची. पण मला जशी सुरुवातीपासून सवय आहे तर मी सर्वप्रथम खालीच टीप देते आणि मग नंतर गळ्यावर टीप टाकायला घेते. का असं करत असताना माझा एवढासा पण कापड लूज पडत नाही, कारण मी वारंवार तो चेक करत असते. तुम्ही बघू शकता मी खाली टीप टाकली आणि नंतर आता पूर्ण जो संपूर्ण कटवर्क आहे त्यावर मी छानपैकी टीप टाकून घेतली. कटवर्कवर शिलाई करत असताना वारंवार दाब वर करण्याची गरज पडते, तेव्हा तुम्हाला प्रॉपर असा राऊंड शेप तिथं देता येणार आहे. आणि प्रत्येक पॉईंट व्यवस्थित घ्यायचा, सुई आतमध्ये थांबवायची, दाब वर करायचा आणि कापड फिरवायचा. असं तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुमचे प्रत्येक पॉईंट जे आहे ते एकदम परफेक्ट असे काटेकोरपणे कॉर्नर तयार होतील. आणि हेच कॉर्नर आपले महत्त्वाचे असतात. जेव्हा तुम्ही असे कॉर्नर तयार करणार तेव्हाच तुमची डिझाईन एकदम छान अशी तयार होणार आहे. तर कटवर्क कटिंग करायला पण थोडासा रिस्की आहे. त्यानंतर तो स्टिचिंग करायला तर खूपच मेहनत लागते. तिथं एकदम आपलं एकाग्र चित्ताने हे शिवून घ्यायचं असतं. एवढीशी पण आपली शिलाई वाकडी तिकडी व्हायला नको इथं, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला अशी छान फिनिशिंग मिळते. आणि कस्टमर सहज म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तर बस असंच शिवायचं आहे गोल गोल करून. तर मी त्यांना म्हणते की एवढी मेहनत तुम्ही आधी बघा, कारण याला वेळ लागतो. वेळेचं महत्त्व आहे, वेळ भरपूर जातो या कामामध्ये. तुम्ही काय म्हणता, तुमचं मत तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. बघा आतील वेस्टेज पार्ट आपण असा कटिंग करून घेतला. त्यानंतर प्रत्येक कॉर्नरला आता कट लावायचा आहे. शिलाई कट नको व्हायला याची काळजी घेत बरोबर शिलाईपर्यंत प्रत्येक कॉर्नरला कट लावायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा. जेव्हा तुम्ही कॉर्नरला कट लावतात ना तेव्हा पलटवल्यानंतर आपला हा जो काही कटवर्क आहे तो प्रॉपर असा आपल्याला तयार मिळतो. तर माझा इथं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कापड थोडा रफ आहे ब्लाऊज पीसचा, म्हणून मी डायरेक्ट अस्तरवर चिपकवून घेतला. जर का पातळ कापड असेल तुमच्या तर तुम्ही आधी ब्लाऊज पीस आणि अस्तर अटॅच करून घ्या, गळा वगैरे कट न करता. आणि परत कॅनव्हेस जो आपण हा बनवला तो तुम्ही एक वेगळ्या अस्तरवर तयार करून, म्हणजे आपण जसं पट्टी फोल्ड करतो ना त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. जर का तुमचं कापड बारीक असेल तर. आणि जाड कापड असेल तर तुम्ही माझी ही ट्रिक यूज करू शकता. यामध्ये तुमची वेळेची भरपूर बचत होईल आणि फिनिशिंग तर एकच नंबर मिळते. बघू शकता याच्यावर मी प्रेस करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असा मी कटवर्क इथं तयार करून तुम्हाला दाखवलेला आहे. आता हा कटवर्क बघा इस्त्री केल्याने तर छानच वाटतोय, पण तरी पण यावर टीप द्यायची गरज आहे आणि ती द्यावीच लागते. कारण टीप तुम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत फिनिशिंग मिळत नाही. आणि आपण हा गळा पलटवलेला आहे म्हणून इथं टीप देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गळ्यावरती तुम्हाला दाबटीप द्यायची आहे एकदम कॉर्नरला, ती मी देऊन घेणार आहे. तर बघा हे जे काही ब्लाऊज आहे ते मी पॅडेड शिवून घेतलेलं आहे. पुढे कप्स लावलेले आहेत. त्यानंतर स्लीवला देखील फ्रिल लावलेले आहेत, कारण कस्टमरने मला भरपूर अशा गोष्टी नंतर सांगितल्या. मग ते मला माझे स्लीव तयार झाले होते त्यानंतर म्हणे फ्रिल लावायची आहे. म्हटलं ठीक आहे, मग मी फ्रिल देखील लावलेले आहे त्यांच्या स्लीवला. ते एकदम फिनिशिंगमध्ये मी ती फ्रिल लावून घेतलेली आहे. ओव्हरलॉकचे मशीन माझ्याकडे आहे इंटरलॉकचे, त्यामुळे आपल्या कामाला खूप छान अशी फिनिशिंग आपल्याला देता येत असते. तर मी त्याचाच वापर करत छान असे मस्त त्याच्या स्लीव देखील. तर मग फायनली माझं हे ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये मी याला पूर्ण शिवून घेतलेला आहे. आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.